ज्ञाना अरे आमच्या देवीचं गुण योग्याच्या गुण योगी जण ते संतांचा लक्ष संतोषात ज्याचे विचार त्याला तसलेच नव्हतं ज्याच्या त्याशी लोक गुण येते बरं काय ज्याचं त्याला चला असं बोललं मग सगळा वाटणी खिरापादी रावणी प्रेळ सरे रुक्मिणी पती कबीर भक्ते येऊन एकांती लोटांगण प्रीती लोटांगण पांडुरंगाला घातलं साक्षात दंडवत केलं मंदिरामध्ये बरं काय आज्ञा मागून रुक्मिणी मरा कबीर चालला रामेश्वरा ज्ञानी आणून श्री रघुवीरा मार्ग सत्वरा प्रणित रामेश्वरला चाललेले होते भगवंताचा नमस्कार केला भगवंताचा विचार घेतला पताका खांद्यावर घेतले श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय असं म्हणत कबीर महाराज तिकडे निघाले बरं काय वाटेशी देखील एक नगर तेथे राहिला वैष्णवी रात्री मांडला कीर्तन गजर आनंद निर्भर होऊन गाव लागलं त्या ठिकाणी अशा प्रकार जिथं संत जातात ते गाव जागर करतात महाराज तर नियमच आहे तशा पाणी जिथं खावा तिथं करावे नाम समोर मला अवघड आहे तो प्रश्न पुणे गावाला वाटत लागलं की समाधान मिळालं उपरून झोपी लावून महाराज लक्षात असतं अवघड आहे ऋण राहते त्या गावालेच आपल्यावर म्हणून तिथं नाम समोर करावं लागतं कबीराने नाम समोर सुरुवात केलं सर्वनाय बहुत जन ऐकून सकळ झाले तलीन त्यात जीवानी तत्वात्मके ब्राह्मणा क्रमश ज्ञान आसती की कीर्तन चालू आहे पहिलं महाराज कीर्तन म्हणलं की गावचे लोक नाव येत होते लहान बाळापासून म्हाताऱ्यापासून येत होते महाराज जीवा नावाचा एक ब्राह्मण त्याचा भाऊ एक अशा प्रकाराचा सगळा जीव दोन्ही भाऊ कीर्तनाला आलेले होते मनती धन्य कबीर वैष्णवदास शिदात ज्ञानी चतुर विशेष तरी सद्भावे शरण जाऊन इथयास घेऊ उपदेश उभेता दोघा भावानं विचार केला महाराजाचं समाधान वाटलं आनंद मिळत धन्य म्हणजे महाराज धन्य धन्य ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवेन उची त्याने विचार केला असल्याला शरण जावं काहीतरी जीवाचा सार्थक करतील म्हणून सका जीवा दोघेही भाऊ कबीर महाराजाच्या जवळ आले बरं जीवा तत्वा दोघेत कबीरा पासी आले सद्भावे घालून लोटांगण मनती आमाशी पावन करावे पावन करा अनुग्रह द्या अशी कबीर महाभक्ताला विनंती केली शुद्ध भाव दे पुण्यातर कृपा केली तयावर ठेवणी कर अनुग्रह सत्वर दिला दोघाचा शुद्ध भाव झाला दुरी देव नाही त्याला अवघे साधन हातोटी मिळत मोडे मिळत नाही हाती काठी उघडा ज्ञानेश्वरांची मागणी म्हणतात आणि भगवंताला नामस्मरण घेण्यासाठी काय एकदा शुद्ध भाव करावा लागतो शुद्ध भावांतकरण बघितलं आणि जीवात्माच्या मस्तकावर ठेवून श्रीराम जय राम मंत्र कबीर महाराजांना दिला बरं काय हो मग रामेश्वराने दक्षिण गिरजा सकळ पावणी कबीर भक्त वाराणसीच गेला अनेक दक्षिण भागातले कबीर महाराजांना पुष्कळश केले बरं काय इकडे जीवा तत्वा दोघे उभय बंधू आसती जा नीती सकळ ब्राह्मण न घेती दर्शन सर्वथा काही कुठ गेलं नाही दूर राहतात महाराज त्याचा प्रेम भाव असा त्याचा सात्विक भाव असा त्याचा आनंद त्यांच्या मनाला असेल पण गायावत काय राहतात जात पात जाते गोते सोयरे जायरे सखे जवळचे नातेचे आडचे बदलचे ते म्हणतात मला कळून जाईल आपण कोण ते कोण अरे ते घेते गेलं तर महाराज झाल्याने काय आहे तू सन्मानच की आपण बाबन किती म्हणजे ज्याचा म्हणणं घेतलं हे आपल्या जातीचे राहिले नाही असं सोयरे म्हणले वाईट घालून तया प्रती एकमेकाशी काय बोलती याशी सोयरीचे करीती ते अभिंद पंक्ती परिसती त्या बामनाईने म्हणलं आपल्या सोयरेला सांगितलं
सांगितलं, घरात येऊन सांगलं, कोणत्याला सांगितलं, हे ग आता त्या जीवातत्वाला घरला देऊन देऊ नका, जीवातत्वाला सोयरी करू नका. त्याचं पोरग पोरगी लग्नाला आले, कोणी त्यांच्या घरला जातात, हे बघा तुम्ही जर त्यांच्या घरला गेल्या तर तुम्ही सुद्धा मुसलमान होता. अशा प्रकाराचा आपापल्या सोयऱ्यामध्ये बोलते. साक्षात कबीर येवन ध्यानी, हाय, हाय. त्याचा अनुग्रह होता क्षणी, क्षेणी, हा. क्रमाक्रमासी बोलला होय. सीता ज्ञानी विनटले. अशा प्रकारे सिद्धांताचं ज्ञान आहे, महाराज त्याकडे कशाला जावं. परंतु ब्राह्मण मंडळी जाणार कशा प्रकाराचा ह्या जीवातत्वाला पूर लावला चला. ऐसे बोलती सगळ पिसून परिकार कशी दयाचे वचन म्हणती जातीची काय कारण सत्पुर चरण उपासिता. अरे जातीचं काय कारण आहे, जात पात धर्म याची कुळ सर्व काही नाही, मला फक्त नामाची गरज आहे, स्मरणाचा विचार आहे, काही का असणार मला तो, त्याला गरज काय, बियाची गरज आहे आपल्याला. अशा प्रकाराचे जीवातत्वामध्ये होते. कवयकाचा पुत्र झाला थोर, एकाची कन्या उपवर, म्हणून झाले जिंदातूर. किती विचार एका भावनाचा जीवाचं पोरं मोठं झालं, तत्वाचं मुलगी मोठी झाली, पोर झाले, लग्नाला आले, सोयरिकीला कोणी येणार, काय झालं, कन्येची वर्ण मिळे जाणून, हा. वधून मिळेची पुत्राला पुत्राला मग वाराणसी सजावून हा. कबीरापाशी सांगितले. झालेली पण महाराज असा असा प्रकार झाला. सद्गुरू आमच्या मुलाची सोयरी तयार व्हायला, आमची मुलीची सोयरी तयार व्हायला, जवळचे नात्यातले गोतातले जातीतले पाठीतले जवळचे आगलचे बरलचे जे पण सख्खे सोयरे सदन महाजन आम्हाला स्वीकारायला तयार नाही असल्या दोघांना सांगितला. अंतर साक्षे कमलदात नळ सांगताची कळावता. वरदान मने आमचा उद्देश घेतला तवरीत घातले वाईट म्हणून कळाला, आमचा उद्देश घेतल्यामुळं तुम्हाला वाईट टाकले, कळालं कबीराला. मग जीवितवासी कबीर भक्त मने माझे वचन ऐका तवरीत उभेंचा कुल्यांद शरीर समंत करावा. कबीरानं सांगितलं कुछ नहीं होता, उनका बेटा है, उनकी बेटी है, नाते तो बहन बहीण है, पण कुछ नहीं जानना, लगा दो शादी, देखील लागली मजा, असं कबीरानं बोललं महाराज. जाणून निजक्रमाचे भव्य हाय हाय सोयीक करा निसंशय. निसंशय ऐसे म्हणता सद्गुरु राये होय. अवश्य म्हणती ब्राह्मण. गुरुवर भरवसा असावा लागतो. महाराजांनी भरवसा ठेवला, संशय टाकून द्या आणि संशय टाकून तुम्ही आपापल्या मुला मुलीची सोयरी जमवा, असं कबीर महाराजांना सांगलं बरं काय. मग कबीर म्हणे तयार गुण करी विश्वास धरा माझे वचनी करे तत्काळ अभिष्ट निसुनी. निर्सोनी हा हा साध्य सगळी पावर आनंद मिळेल. माझ्या वचनावर भरवसा ठेवून संताची या पायी हा माझा विश्वास, सर्वे भावे दास झालो त्याचा, तीची माझी हित करीती सकळ संत हित करतात. अपिताचं काही सांगत नाही, माझ्यावर भरवसा ठेवा आणि आपापल्या मुला मुलीचं लग्न जुळवा असं सांगण्यात चला. मग वंदुनी सद्गुरु चरण सत्वर निघाले ब्राह्मण. ब्राह्मण. आपल्या स्वदेशाशी येऊन धरिले लग्न ते दवा. आपल्या गावामध्ये आले, लगेच मांडवाची तयारी केली, दोन मांडव दोघांच्या दारात टाकले, लग्नाला सुरुवात झाली. लग्नात ते करुणी नियमास्त साहित्याशी लागले तोरी प्रतांत ऐकुनी नगरात आश्चर्य वाटले सकाळी. अशा प्रकारे लग्न तयारी झाली, तीच काढली, मुहूर्त काढलं, पत्रिका तर कोणाला द्या, मुलींना येणं माहीत होतं. अशा प्रकाराचं काही लागली, साहित्य लागतं ना, तयारीला लागले. लोक आता म्हणतात, कळालं लोकांना लग्न होण्याचं कोणाचं कळालं, कसं व्हायला आता बाकी काही लोकांना कट्ट्यावर बट्ट्यावर बसणाऱ्याला, कोटा मिळालेला, पिढ्या मंडळाला काही काम नाते काय माहिती. आता त्या काळात कुरुत्य मॅचेस होते, फोन होते, याला तिकडे सांगते त्याला तिकडे सांगते, काम नाही म्हणतात, हरी वैनानं म्हणणारे. चला आपुले मुखे मंत्र म्हणून केले पुत्राचे मोदी बंद. हाय हाय उदे दोघाचे लावावे लग्न म्हणी हा केला. सांगितलं बाबा, लोकांनाही सांगितलं माझी मुलगी आहे, आणि वडील दादा
रक्ताचा मुलगा आहे. नात्यानं बहीण भाऊ असतं, शरीर संबंधाला काही नाही असं म्हणून आम्ही लग्न लावायचं आमच्या घरीच ठरवलंय. घरचाच नवरी आहे, घरचाच नवरदेव आहे असं म्हणते बरं काय हो. मग सकळ मिळून ब्राह्मण तयाशी तुझी वर्तमान मासी सोयरा मिळाला कोण उदे की लग्न कैसे धरी काही जणांना विचारलं म्हणजे कोणाच्या पोलीस लग्न करला कुठली सोयी काय अशा प्रकारे काही बदले येणारे बोलून गेले काय म्हणले ऐसे बोलता दिवीजवर ते काय देती परती उत्तर आमचे ग्रह वधूवर आहे ती साचार उभेता काय ना बाकीच्या लोकांना सांगलं बांगलायला आमच्याला कोणाकडे जायचं नाही, कोणाची पोरगी आम्हाला मागायला जायचं नाही, कोणाचं पोरगा आम्हाला मागायला जायचं नाही. आमचा घरचाच नवरदेव आहे आणि आमची घरचीच नवरी आहे. कोण्या सोयऱ्याला जायला कोणाला पट्टा वाढायला आम्ही बोलली जावं त्याचा पट्टा त्याच्या घरी आम्ही आमच्या घरी असं या दोघा भावानं उत्तर दिलं. पशु पक्षी तयारी ती पैसीचा श्यामुची ऐशी ऐकून वचन युक्ती आश्चर्य करी ती धरावर जनावर समजा आम्हाला, पशु पक्षी समजा, पाखरामध्ये कधी आहे का लगन येऊन नवरा बायको जात धर्म सोयरा पाखर उतरती अंगाने घेती चारा त्याच्या धंदाचे जनावर कधी ठरले काय सोयरीकीचं कसं समजा आम्हाला. आम्ही आमच्या सोयरी गेलो आणि आमचं आता उद्रेकलं आहे मुलामुलीचं मरती याची वाळीता साचार करियाताची होईल वर्णक संग विविध यायला बनावा सोपेरी स्वर निर्धार विचार केला सगळ्या बांधण्याने म्हणले अवघड झालं. ज्ञानभट कसं झालं कारण अवघड होणार आहे. उद्या जर त्याचं लेकरं बाळ झाले पुढी पुन्हा पोतवाळ वाढणार आहे ते वाढू दे रे. पण आज या घरच्या घरी लग्न लागले उद्या आपली पोरं बसतील काय. त्या बामणाने केलं ह्या बामणाला काय आहे जगामध्ये आपल्या बामणा घरच्या घरीच लग्न झालं असं झालं. त्याला आपण वाईट टाकली खरं आहे पण दुसरं झालंय आता या ठिकाणी. एक केलं की सगळं करते महाराज एक करायला तुम्ही करून बघा. आताही लग्न जाऊन पुण्याला ढाळ्याला हातावर सगळेच त्या ढाळ्याला हात लावला समजलं येणार असं अशा प्रकाराचं मग लगेच उद्या घरोघर लग्न होतील. आम्हाला कोण बोलवले आणि मिटून घेतलं ना बरं. हाय काय कोणाची पोरगी बघा त्या पोराला हाय काय कुठलं पोरग त्या पोरीला बघा. बाबा विचार केला सद्गुरुचरणी विश्वास धरणा ज्याने टाकले कर्मटपणा आम्हाची निर्णय कळला पुन्हा पाहिले कसून मर्यादा. आता कसून पाहिजे विचारानं पाहिजे त्याचा भरवसा सद्गुरूवर आहे जातीपातीवर नाहीये. हा मुख्य सद्गुरूला शरण गेलेला आहे. आता अशा प्रकारे सगळ्या ब्राह्मणानं निश्चय केला. मग जीवितवासी बोलावून त्यासी म्हणती सकळ काम आम्हा सोयरीक तुम्हा वाचून सवीचे देत बाबा या महाराज तत्वा महाराज देवा महाराज या असं नका तुम्ही करू बाबा बहिणीचे लग्न. आपल्या गावात मुली पुष्कळ शिल्लक आहेत, आपल्या गावात मुलंही पुष्कळ शिल्लक आहेत. आता तर ढिगच लागले नंबर लागेल की नाही भीती आहे. अशा प्रकारात झालं काय गणेशी वराने मुना पुत्रासी वधू विचारून सकळ ब्राह्मणे साहित्य करुणा केली लग्न तयाची. एका ब्राह्मणाची मुलगी त्या मुलासाठी बघली, एका ब्राह्मणाचा मुलगा त्या मुलीसाठी बघला. अशा प्रकाराचं त्यानेही जपू लागले, त्यानेही गोळा करू लागले. एका ठिकाणी आले जेवले समाधान 5 दिवसाचं लग्न पार पडलं. अति आनंदानं नात्या वैद्याचे जवळच्या शीताशी लग्न झालं. मग उमेद जाऊनी वाराणसी व्रतांत सांगितला कमी राशी वचन ऐकून जमानची सद्गुरुनाथ संतोषला. म्हणून सद्गुरूच्या वचनावर भरोसा ठेवावा त्याला. म्हणून पुराण नवरा घेऊन सर्व ते काशीला गेले, नमस्कार केले. झालेली हकीकत